नमस्कार, सहर्ष स्वागत। सगळ्यात सुरुवातीला आपण कंटिन्यू टाळ्या वाजवूया, न थांबता टाळ्या वाजवूया जोरात। आवाज येत नाही, आवाज येत नाही लहान पोरांचा। सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। थांबा। पर्यावरण संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून आम्ही वर्षभर राबवत असतो। या उपक्रमांना सोलापूर महानगरपालिका, पर्यावरण विभाग, सामाजिक वनीकरण यांचं कायमच प्रोत्साहन मिळत आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सीडबॉल बनवणार आहोत, त्यासाठी आपण सगळे जमलो आहे। सीडबॉल बनवायसाठीची जी काही कृती आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर संजय सर, मुकुंद शेटे सर आपल्याला मार्गदर्शन करतील। सोबतच या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक कांबळे साहेब आले, त्यांचंही आपण स्वागत करावं टाळ्या वाजवून। निवृत्त पोलीस अधिकारी मोहिते साहेब आलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया। सोबतच पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर सर या ठिकाणी आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया। MITचे प्राचार्य स्वप्नील सर या ठिकाणी आले, त्यांचंही आपण स्वागत करूया। जसं की मी सुरुवातीला म्हणालो, पर्यावरण संवर्धनासाठी छोट्या छोट्या कृतीमधून आपण काहीतरी करू शकतो आणि मग काहीतरी करताना या कृतीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। आपापल्या घराच्या जवळपास वेगवेगळ्या बियांचं संकलन आपण घरी जे काही फळं खातो ते करू शकतो, किंवा घरी आजूबाजूला बागेमध्ये जे काही झाडं असतील त्याच्या बिया आपण संकलन करू शकतो। या संकलित केलेल्या बिया एकत्रित करून ठेवायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला या सीडबॉल बनवण्यासाठी काय काय लागतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। माती लागेल, सगळ्यात महत्त्वाची माती आणि शेणाचं मिश्रण आपल्याला करायचं आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तिकडे येऊन पाहिलेलं आहे नेमकं काय करावं लागतं। जसं आपण पीठ मळतो घरी त्या पद्धतीनं ते मळून घेतलेलं आहे आणि हे मळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं श्रम आज केलेलं आहे कोळीदादांनी। आम्ही सगळेजण हाताने ते एकत्रित करत होतो, पण त्यांनी कुंभारासारखं पायाने तुडून त्याला एकजीव केलेलं आहे आणि ते छान पद्धतीनं एकजीव झाले, त्यामुळे आता छान सीडबॉल बनतील। मी सामाजिक वनीकरण विभागाचे संजय बोहिटे सर यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्यांना विनंती करतो या अनुषंगानं कृती आपल्याला सगळ्यांना सांगायची। या नमस्कार मित्रांनो, आपल्याला बीज गोळे तयार करायचे आहेत, सीडबॉल। तुमच्याकडे सगळ्यांना माती पोचलेली आहे। काय करायचं आहे, फक्त आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे असे गोळे करायचे। हां, हे बघा, असा छोटा गोळा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला जे बी दिलेलं आहे हे बी आतमध्ये टाकायचं आहे। वाळू कशाला वरला? हां, हे बघा, हे बी आतमध्ये टाकून असे गोळी तयार करायची। थोडंसं वरनं वाळू लावली ना, बस या पद्धतीने थोडी वर वाळू लावायची। हे बघा, या पद्धतीनं आपल्याला जे बिया दिलेत त्याचे बीज गोळे तयार करायचे आहेत। बीज असं गोल करा, हे तुम्ही घरीसुद्धा करू शकता। आणि हे काय करायचं आहे, आपल्याला नुसतं करून काय उपयोग आहे, ज्यावेळेस आपण बाहेर कुठे जाईल पर्यटनासाठी, त्याबरोबर आपल्याबरोबर हे गोळेसुद्धा ठेवायचे आहेत। ज्याप्रमाणे बॅगेमध्ये आपण पाणी ठेवतो त्या पद्धतीने गोळे ठेवायचे आणि जिथं जिथं आपण जाल, जिथं रोड आहेत किंवा जंगलामध्ये कुठे गेला असेल तर तिथं टाकून द्यायचे आहेत। बाकी काय करायचं नाही, पावसाळ्यात बरोबर रुजतील। या पद्धतीनं करायचं आहे। चालू कराल? तुम्हाला बिया देतो आता। सीडबॉल तयार करता करता काही गोष्टी सांगतो, ऐका तुम्ही। गोष्टीमध्ये पंचतंत्रामध्ये नाहीत बरं का। सीडबॉलची संकल्पना जी आहे हे ॲक्च्युली डोंगर भाग जो उतार असतो त्या ठिकाणी मनुष्य जाऊन खड्डा खांदून झाड लावू शकत नाही। मग अशा ठिकाणी ही संकल्पना पहिल्यांदा राबवली गेलेली की सीडबॉल तयार करून वाळवल्यानंतर वरून टाकले जायचे आणि उताराने बॉल असे खाली खाली जायचे, दगडाला अडून बसायचे। पूर्वी काय करायचे, बिया फेकल्या जायच्या, परंतु फेकलेल्या बिया त्या मुंग्याकडून, पक्ष्यांकडून किंवा उंदरांकडून खाल्ल्या जायच्या। त्या खाल्ल्या जाऊ नये यासाठी ही सीडबॉलची संकल्पना आली।
यामध्ये एकदम सिंपल आहे. मला वाटते संजय सरांनी सीड बॉल कसा बनवायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बनवल्यानंतर त्यांनी वाळूचा वापर केला होता. ह्या वाळूचा वापर का केला याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपल्या सोलापूरमध्ये हा सीड बॉल जर तुम्ही टाकला असेल तर आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी आहे. जर हा सीड बॉल विदाऊट वाळूचा बनवला असेल तर हा फुटण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 पाऊस लागतील. परंतु जर वाळूचा वापर केला तर वाळू लगेच या सीड बॉलला फोडण्यासाठी मदत करेल. म्हणून पहिल्या किंवा दुसऱ्या पावसामध्येच आपला सीड बॉल बाहेर येईल. आणि सीड बॉलमध्ये जी आपण बी ठेवलेली आहे त्या बीला भिजल्यानंतर याच मातीचा पोषक द्रव्य म्हणून उपयोग होणार आहे. ह्याच मातीचा पोषक द्रव्य, या मातीमध्ये काय आहे, काळी माती आहे, शेण आहे आणि फुटण्यासाठी आपण वाळूचा वापर केलेला आहे, जेणेकरून बी लवकरात लवकर बाहेर यावं. आता नॉर्मली तुमच्याजवळ ज्या बिया दिलेल्या आहेत, ही जी झाड आहे ते करंजाच्या झाडाच्या बिया आहेत. या बिया भिजल्यानंतर लगेच फुगतात आणि हे फुगल्यानंतर खारुताई खूप आवडीने खाते याला. त्यामुळे या बिया आपण या सीड बॉलच्या माध्यमातून डोंगर भागामध्ये किंवा इतर भागात टाकणार आहोत. पण नॉर्मली एक गोष्ट सांगणं मला खूप तुम्हाला महत्त्वाचं वाटतं की आपल्या भागातल्या बिया या आपल्या भागातच तयार केलेले सीड बॉल इथंच टाकावेत. कारण हे जे आपल्या इथं जे झाड आहेत त्यांना इथलं पोषक वातावरण आहे. ह्या करंजच्या बिया तुम्ही जर अशा ठिकाणी टाकल्या की जिथं करंजाचं झाडच नाही आहे, पोषक घटक नाही आहे, तर तिथं ह्या बिईचा काय सीड बॉलचा उपयोग होणार नाही आहे. त्यामुळं मी एक सल्ला देईन सर्वांना की सीड बॉल आपल्या भागातल्या बिया असतील तर आपल्या भागातच टाकाव्यात. टाकताना आपल्याकडे डोंगर नाही आहेत, जास्त डोंगर नाही आहेत, फेकणे ह्यापेक्षा जर तुम्ही चालत चालला असेल रोडच्या कडेने तर नॉर्मली आपल्या रोडच्या बाजूला काही चार दिसतात तुम्हाला, चारी खांदलेल्या, त्या चारीत टाकू नका. कारण पावसाचं पाणी चारीमध्ये साचून राहणार आहे. चारीच्या वरच्या बाजूला थोडं बोटाने जर 2 गोष्टी उकरल्या आणि त्याला टेकन दिलं बॉलला तरी बाद झालं. नंतर पाऊस पडल्यानंतर आपापच काय होणार आहे, फुटणार आहे. आणि ऑब्झर्व करा, कधीही झाड चारीच्या उताराला फास्ट उगवून येतं. कारण एक कॉम्पिटिशन चालू होतं त्या जगण्यासाठी, त्यासाठी त्याची मुळं जास्तीत जास्त लवकर ढलतं होण्यापेक्षा मजबूतीचं काम करायचं काम करतं. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळी गाडीतून फेकत असाल तर फेकताना पण काळजी घ्या, कुणाला लागू नये. दुसरी गोष्ट अजून खूप असं घडलेलं आहे काही गोष्टी. कारण मला एक अनुभवाचा किस्सा सांगतो तुम्हाला, म्हणजे अनुभव बनण्यापेक्षा की ज्यावेळी सीड बॉल तयार केले होते आणि आमचाच उपक्रम होता आणि सगळ्यांनी ठरवलं की आता सीड बॉल फेकायचे. त्यावेळी फेकताना जे मार्गदर्शनाच्या अभावामुळे नको त्या ठिकाणी सीड बॉल फेकले गेले. म्हणजे आपण हजारो सीड बॉल तयार केले तर त्यातला शक्यतो मी अजून सांगतो, हजारामध्ये सीड बॉलामध्ये हजारा बियातून 1000च्या 1000 झाडं उगवून येणार नाही आहेत. याचं प्रमाण फक्त 5 ते 10% आहे, हे लक्षात राहू द्या. म्हणजे जेवढे तुम्ही जास्त सीड बॉल टाकाल तेवढे काय होणार आहेत, झाडाचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे 100 पाठीमागं कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10 झाडं येऊ शकतात.
नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील शेठ, इको फ्रेंडली क्लब सोलापूर यांच्यामार्फत सततच कायमत काही स्तुत्य उपक्रम चालू असतात आणि पर्यावरणाप्रती त्यांची असलेली बांधिलकी ही वेगवेगळ्या उपक्रमातून सतत आपल्याला जाणवत असते. तर हा सोलापूरचा ड्रायप्रोन एरिया जर आपण लक्षात घेतला आणि इथली माळरान गवताळ परिसंस्था ही जर लक्षात घेतली तर त्या संदर्भाने असणारा जंगलाचा प्रकार, झाडांचे वेगवेगळे जाती आणि याला अनुसरूनच हरित पट्टा वाढवण्यासाठी जो काही उपक्रम या संस्थेने हाती घेतलेला आहे तर त्या संस्थेला आमचं मनपूर्वक अभिनंदन आणि कायमच सहकार्य आम्ही करू आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आमच्या MIT ज्युनियर कॉलेजला त्यांनी सहभागी करून घ्यावं आणि हे काम आपल्याला सोबत कसं करता येईल हे योग्य मार्गदर्शनाखाली आपण काम करता येईल. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापिका वंदना कोपकर, MIT ज्युनियर कॉलेजचं प्रतिनिधित्व करतो आम्ही. इको फ्रेंडली क्लब या संस्थेने आत्तापर्यंत पक्ष्यांसाठी घरटी करणे किंवा इको फ्रेंडली गणपती हा त्यांचा एक स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्याचबरोबर पर्यावरण वाढीसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी हा जो सीडबॉलचा प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. खूप भारतीय प्रजातीच्या सगळ्या बिया घेतलेल्या आहेत. आपण ऐकतो की बागकाम करण्यासाठी किंवा पर्यावरण वाढीसाठी म्हणून परदेशातील काही वृक्ष संवर्धले जातात, पण त्याच्याऐवजी आपण कारंज, चिंच, बाभळ, सगळे जे शेवगा हे जे सगळे घेतलेले आहेत आणि औषधी काही बिया, तर याच्यासाठी आपला अभिनंदन आणि उत्तरोत्तर आम्ही सहभाग घेऊ या तुमच्या उपक्रमामध्ये आणि पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी वैद्य प्रवीण बिरगे, सोलापूर. मी पहिल्यांदाच सीडबॉलची कार्यशाळा अटेंड केली आहे. आत्ता जे वाढणारी उष्णता आहे त्यासाठी कंट्रोल करण्यासाठी झाडं जास्तीत जास्त लावणं गरजेचं आहे. त्यामुळं सीडबॉलसारखी कार्यशाळा वारंवार होणं गरजेचं आहे. आता शहरात राहणाऱ्या मुलांना मातीशी नाळ जुळण्यासाठी पण ह्या कार्यशाळेची गरज आहे. त्यामुळं हे वारंवार कार्यशाळा होण्याची गरज आहे. इको फ्रेंडली क्लब कोकणे सर यांनी वारंवार असे कार्यशाळा करावे ही विनंती. थँक्यू.